गुरुवारी 30 जुलैला दिवसभर जामनेर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यानंतर रात्रभर पुन्हा पावसाची संततधार सुरूच होती. आज पहाटेपासून जामनेर शहरासोबतच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आज देखील जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. या हवामान खात्याच्या रेड अलर्टनुसार सकाळपासूनच जामनेर तालुक्यातील विविध भागात जोरदार आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्री कोसळलेल्या या पावसाने जामनेर शहरातील काही भागात अक्षरशः पाणी साचले होते. सखल भागातील पाण्यातून वाट काढताना नागरिकांची मोठी दमछाक होत होती. बोदवड रस्त्यावरील काही घरात पाणी शिरल्याची माहिती आहे, तर काही भागात इतके पाणी साचले आहे की तिथून बाहेर निघणे देखील मुश्किल झाले आहे. मध्यरात्री झालेला पाऊस आज सकाळपासून पुन्हा संततधार स्वरूपात सुरू आहे. यामुळे बाजारात ग्राहकांची आणि नागरिकांची उपस्थिती कमी आहे. होत असलेला पाऊस समाधानकारक आणि पिकांसाठी अनुकूल असल्याने शेतकरी समाधानी आहेत. अजून मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जोपर्यंत नदी नाले भरून वाहत नाही, धरणे फुल भरत नाही, तोपर्यंत पावसाची आवश्यकता आहे. जामनेर तालुक्याला अद्यापही 27 टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. येत्या काळात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज